संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याचीच गुप्तपणे भेट घेतल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस निशाण्यावर आले। धसांनी धनंजय मुंडेंची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली, तीही गुप्तपणे। यावरून सर्वांनीच शंका उपस्थित केली। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीची बातमी फोडून त्यांची कुणी कोंडी केली असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय। बीडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या धसांना ब्रेक लावणारा मोठा नेता कोण याचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान धसांनी एबीपी माझाशी बोलताना भेटीची बातमी फोडण्याचं षडयंत्र रचणाऱ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं। मुंडेंच्या भेटीमुळे काही प्रमाणात का होईना धसांच्या प्रतिमेला धक्का बसला, तर विरोधकांच्या हातीही आयतं कोलीत मिळालं। वाल्मिक कराडचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवरून चर्चा झडू लागल्या। त्यावर धस कोणता मार्ग आता काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीडमध्ये भाजप आणि महायुतीचे आमदार नेमके कोण कोण आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। पंकजा मुंडे भाजपच्या केजच्या आमदार आहेत, भाजपच्या नमिता मुंदडे, तर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत प्रकाश सोळंके। राष्ट्रवादी गेवराईचे आमदार आहेत विजयसिंह पंडित, तर परळीचे आमदार आहेत धनंजय मुंडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।